हे आमचा निखिल निखिल भाटकर, निशान भाऊ, निश आमची कोकणी निश त्यांचे मोठे भाऊ. आमची पिल्लू बघा सामान लावते मागे, सेटअप करते. आता जाताना काय नव्हतं सामान, म्हणजे येताना आणि निघताना सामान भरलं आहे. आई आहे, एक सीट वाढली आणि तिने सामान पण वाढलं आहे. निखिल तू राहायला कुठे आहे? मुंबईला डोंबिवलीला कुठे? कुठे? ईस्टला राहायला. ठीक आहे. आता निघणार कधी तू? कधी? 15 दिवसांनी. हां ठीक आहे, मग भेट आल्यावर फोन कर मला. मित्रांनो भरपूर गरम आहे गावी, भरपूर म्हणजे हिसाबाच्या बाहेर गरम आहेत. मला काय सांगू, उखाडा झाला आहे पूर्ण एकदम. बघा ऊन तर भरपूरच आहे कडाक्याचं. ए बघा, आणि गाड्या मी लावले सावलीत झाडाखाली, जेणेकरून गरम नाही झाली पाहिजे. ती बघा गाडी आम्ही झाडाखाली लावली आहे, गरम होऊ नये म्हणून सावलीमध्ये. त्रास नको, AC पण ऑपरेट होत नाही. तू बोलत राहा, फोटो नाही काढत, तू बोलत राहा. ही उज्ज्वलाची आत्या, उज्ज्वला म्हणजे माझ्या मिसेसची आत्या. तिला थोडासा हेल्थ इश्यू आहे आणि तिला ऐकायला पण थोडं कमी येते. तिच्या घरी गेलो, जाता आता धावती भेट घ्यायला. घर छान आहे, मस्त मोठं घर आहे त्यांचं, 1 माळ्याचं घर आहे त्यांचं. ते पाटील होते गावचे, ते काका पण नाही आहेत आता, उज्ज्वलाचे काका, अण्णा म्हणायचे त्यांना. आणि त्यांचा मुलगा हा वैभव गॅरेजचं काम करतो. देखाव किती सुंदर बनवलं बघा ना. रायगड किल्ला बनवला आहे. रायगड म्हणजे राजधानी होती एकेकाळी महाराजांच्या काळी. त्याचा देखावा बनवला आहे. सैनिक आहेत, मावळे आहेत, द्वार बुरुज सगळं काय बनवलं आहे. प्राणी दाखवले आहेत, गाई म्हशी चरतायत, महाराज बसले आहेत सिंहासनावरती. छान देखावा केला आहे. मित्रांनो खूप मेहनत लागते असं बनवायला. हे गावच्या ठिकाणी तुम्हाला भेटणार, कारण ते जागा पण भरपूर असते. मुंबईच्या ठिकाणी क्वचित आणि आपण आता निघालो मुंबईला. गाडी आता निघालेली मुंबईला. मंडणगडहून माणगाव, गोरेगाव माणगाव असं करत आपण आता निघू. वातावरण तर छान आहे, फ्रेश वातावरण आहे आणि गाडी चालवायची मजा. आणि खरं म्हणजे एक रोड आहे ना, आत्ताच गेल्या वर्षी कॉन्क्रीटचे केले आहेत, त्यामुळे खड्डे अजिबात नाही, चालवायची मजा आहे, छान येते. मी नाईटला आलं तरी मला काय त्रास होणार आहे, फक्त कसं गाडीची लाईट व्यवस्थित असावी, बाकी काय नाही. इकडे रोडला काही त्रास नाही. मी आणि आलो त्या दिवशी तर आम्ही ऑलमोस्ट 1:30ला पोचलो घरी. किती सुंदर नजारा आहे बघा एकदम. म्हणजे कोकणात आणि असे नजारे वारंवार बघायला भेटतात. कोकण आपला छानच आहे, स्वर्ग बोललो हरकत नाही. फक्त त्याला आपल्या नजरेने बघता आलं पाहिजे स्वर्गात, की स्वर्ग दिसतंय की नाही. लोकांना कोकणात जायला आवडत नाही. आणि हे बघा काय, लोक किती दारू पितात. ज्या हॉटेलला जेवायला थांबलं तिकडे स्टॉक बघा कसा आहे तो, भयानक एकदम. डोंगरच आहे. बरसे तरसे दिल क्यों ना निकले घर से दिल बरखा में भी दिल प्यासा. असा सुंदर नजारा, पाऊस, चहा आणि भजी ह्याच्यासारखं जबरदस्त कॉम्बिनेशन होऊ शकत नाही. आम्ही पेणला थांबलो, पाऊस भरपूर पडलेला. मध्ये चहाची एक मस्त टेस्ट घेऊया कुठे. एक आहे पेनला छान चहा भेटते आणि ती भजी म्हणजे थोडी करपवलेली, ठीक आहे, ॲडजस्टमेंट केली आम्ही लोकांनी, मजा आली. पण
हा पाऊस गेल्यानंतरची रेकॉर्डिंग केली आहे मी. तो बघा धबधबा आहे समोर मस्तपैकी मोठा. पावसाळ्यात तर भरपूर मोठा होता धबधबा तो. कधी मी शूटिंग काढली म्हणजे व्हिडिओ नाही बनवला, पण छान आहे बघा. आत्ता एवढंच एका पावसामध्ये 2 तासाचा, तर पावसाळ्यात तो केवढा मोठा असेल विचार करा धबधबा. आमच्यापासून ऑलमोस्ट 1-1.5 किलोमीटर लांब आहे ते. आणि मस्त असं डोंगर उतरल्यानंतर हा स्पॉट आहे. नमस्कार मित्रांनो, आपला आपण व्लॉग बनवतो आहे आणि जो टाकत आहे व्लॉग त्याचं पूर्ण शूटिंग करता नाही आलं. कारण जसं आम्ही माणगावला पोचलो आणि जो पाऊस पडला भरपूर म्हणजे सॉलिड पाऊस होता. या विजांचा कडकडासट पाऊस आणि रस्ते खराब, त्यामध्ये वायफाय ऑपरेटिंग होत नव्हतं. आणि मी बोललो रिक्स नाही उचलायची, म्हणून व्हिडिओ मध्ये मध्ये जेवढं जमलं तेवढं काढलं. नाही तर कॅमेरा का हातात नाही लावला मी. नंतर ड्रायव्हिंग केली. थोडासा अंधार पडला, नंतर पोचलो मी 8-8:30ला काहीतरी विरारला पोचलो. व्हिडिओ टाकतोय, सांभाळून घ्या. पुढे व्हिडिओ पूर्ण टाकेन. सॉरी, थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.